IFB टॉप लोड वॉशिंग मशीन. तर इथून मशीन आपण ऑन केली, स्टार्ट केल्यानंतर प्रॉब्लेम असा आहे की मशीनमध्ये पाणी शिल्लकच राहत नाही टपमध्ये. आता आपण मशीन चालू केलेली आहे, पाणी आता सुरुवात होईल येण्यासाठी. तर येण्यासाठी जोपर्यंत त्याची लेवल कंप्लीट होत नाही तोपर्यंत मशीन चालू होत नाही, फिरत नाही. तर आता ह्या मशीनला असा प्रॉब्लेम आहे की मशीन चालू केली, स्टार्ट केल्यानंतर जेव्हा मशीनमध्ये टपमध्ये पाणी येईल तेव्हाच ते पाणी बाहेर सोडून देत आहे. म्हणजे जसं पाणी आतमध्ये येईल तसंच ते बाहेर पण सोडून देते. म्हणजे मशीनमध्ये पाणी शिल्लकच राहत नाही. आणि जोपर्यंत मशीनची लेवल कंप्लीट होत नाही तोपर्यंत मशीन फिरण्यासाठी चालू होत नाही आणि कपडे ते धुवून निघणार नाहीत. आता आपण मशीन चालू केल्यानंतर इथं आता पाणी येत आहे, टपमध्ये पाणी येत आहे. टपमध्ये पाणी शिल्लकच राहणार नाही, कारण ते काय होतं डायरेक्ट ते आउटलेटच्या पाईपमधून डायरेक्ट ते बाहेर सोडून देत आहे आणि त्याच्यामुळे मशीन फिरणार नाही. डायरेक्ट पाणी सोडून देत असेल तर मग अशा वेळेस आपल्याला तर आपण जेव्हा कपडे टाकतो कपड्यासोबत म्हणजे खिशामध्ये वगैरे कॉइन पिन वगैरे आपल्याला ते चेक करून टाकायचं आहे. आणि जर आपण ते चेक करून नाही टाकलं, चुकून जरी गेलं तर तो असा प्रॉब्लेम येतो की फिल्टरमध्ये ते कॉइन पिन वगैरे अडकलेलं असतं आणि त्याच्यामुळे हा पण डायरेक्ट ड्रेन करतं. त्याच्यानंतर हे आता मशीन आपल्याला अशी आडवी करायची आहे. हे रॅट मॅच आहे मशीनचं, ते रॅट मॅच आहे की उंदीर वगैरे जाऊ नये त्यासाठीच आहे, झुरळ वगैरे. ते आपण काढून घेतल्यानंतर आउटलेटचा जो फिल्टर असतो तो इथं असतो. आता आउटलेटचा फिल्टर आपण हा लिव्हर आहे तो आता पाठीमागं ओढल्यानंतर तिथं एक स्प्रिंगचं ते एक्सटेन्शन असतं, स्प्रिंग असते, ते आपल्याला काढून घ्यायचे. आता काढून घेतल्यानंतर तो फिल्टर जो आहे तो आपल्याला फिरवून काढून घ्यायचा आहे बाहेर. त्याच्यानंतर इथं आपण एक कापड टाकलेलं आहे की ते गिअरबॉक्सवरती पाणी वगैरे त्यातलं आलेलं ते पडू नये त्यासाठी. हा फिल्टर आपण हळूहळू तो काढून घेत आहोत. आता काढून घेतल्यानंतर तिथं आपल्याला समजून जाईल की नक्की आतमध्ये ते काय अडकलेलं आहे. आता काय अडकलेलं असेल ते आपल्याला तिथं ते ट्रेस होणार आहे, सापडणार आहे. ते कधी जेव्हा आपण ते चेक करून टाकत नाही तेव्हा ते तिथं अडकलेलं जातं आणि त्याच्यामुळे कंटिन्युअसली पाणी ते ड्रेन करतं. आता फिल्टर काढून घेतला आपण तर तो क्लीनच आहे, तो म्हणजे ओकेच आहे फिल्टर. त्याच्यामध्ये क्षार वगैरे काय अडकलेलं नाही. तर इथं कॉइन अडकलेला आहे. आता तो कॉइन अडकल्यामुळं ते डायरेक्ट कंटिन्युअसली पाणी डायरेक्ट ते ड्रेन करत आहे, सोडून देत आहे. तर आता इथून आपण हा कॉइन बाहेर काढलेला आहे. कॉइन बाहेर काढल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल की पाणी जे आपला जो लिव्हर आहे तो ओढला जातो, ओढल्यानंतर तो पाणी ड्रेन होतं आणि परत सोडल्यानंतर तर तिथं पॅक होतं. म्हणजे पाणी कंटिन्युअसली तर ड्रेन होणार नाही. ड्रेन मोटर ते बरोबर ते ट्रेस करून घेईल, ड्रेन मोटर ऑपरेट होईल. ड्रेन मोटर ऑपरेट होत नव्हती आणि त्या कॉइनमुळे ते पाणी तिथंच ते अडकून राहत होतं किंवा ते डायरेक्ट सोडून तरी देत होतं. त्याच्यानंतर आता फिल्टर आपण हा क्लीन करून घेतला. आता क्लीन करून घेतल्यानंतर हा फिल्टर आपल्याला तिथं लावून टाकायचा. आता कॉइन आपण ते काढून घेतला. तर हा फिल्टर लावण्यासाठी ते लिव्हर आहे तो आपल्याला पाठीमागे घ्यावा लागेल. थोडासा पाठीमागं ओढून तो आपल्याला हा फिल्टर तिथं मॅच करून तो टाईट करून घ्यावा लागेल. आता आपण इथं टाईट करून घेतोय तो फिल्टर टाईट जोपर्यंत तो टाईट होत नाही तर आपल्या लक्षात येत नाही की तो पूर्ण टाईट झालेला आहे तोपर्यंत तो आपण टाईट करून घ्यायचा आहे. नाही थोडंसं हे राहिलं तरी तिथून ते लिकेजचा प्रॉब्लेम परत चालू होऊ शकतो. आता इथून आपण हे लिव्हर आहे ते आपण वरती घेऊन ते स्प्रिंग ते जे व्हाईट वाल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते अडकून ते टाकायचं आहे, त्याच्यामध्ये ते हे करायचं आहे. आता हे ते आपण आतमध्ये टाकून घेतल्यानंतर हा जो लिव्हर आहे हे आपल्याला अशा पद्धतीनं तिथं ते स्प्रिंग अडकून ते लावायचं आहे. आता हे लावून झाल्यानंतर हो पूर्ण फिल्टर आपण ते पॅक करून घेतला, लावून घेतला. त्याच्यानंतर इथं आपल्याला तर ते रॅट मॅच आपल्याला ते फिट करून घ्यायचं आहे. रॅट मॅच आपण फिट करून घेतलं. रॅट मॅच लावल्यानंतर मशीन आपल्याला ती उचलून हाय पोझिशनला घ्यायची आहे, जशी पहिली होती तशी. आता घेतल्यानंतर आता आपण मशीन स्टार्ट केल्यानंतर आता पूर्ण टब भरलेला आहे. म्हणजे आता मशीनमध्ये पाणी घेतलेलं आहे आपण, पूर्ण टब भरलेला आहे. आता आपण पाहणार आहोत की पाणी हे टबमधलं बाहेर जाते का नाही ते. आता टबमधलं पाणी हे बाहेर जात नाही, ते स्टॉप झालेलं आहे. जेव्हा आपण तिथून कॉइन काढला तो प्रॉब्लेम तिथं आपला सॉल्व्ह झालेला आहे. पाणी तर सोडत नाही. आता आपण पाहणार आहोत ते ऑपरेट होतोय का, आपला जो पाण्याची मोटर आहे ती ऑपरेट होती का ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर पाणी घेतलं. आता पाणी घेत आहे मशीन, तर पाणी घेत आहे.
म्हणजे चालू केलेलं मशीन, पण आता कंटिन्युअसली ड्रेन काय ते करत नाही, म्हणजे आता मशीन फिरण्यासाठी स्टार्ट होऊन जाईल, आता म्हणजे चालू होईल, फिरेल म्हणजे मशीन, आता काय प्रॉब्लेम येणार नाही. पण आता सोडल्यानंतर ते कट ऑफ करतंय का हे आपण पाहणार आहोत. मशीन इथून ऑन केली, ऑन केल्यानंतर आपण स्पिनचं बटन म्हणजे स्पिन करून पाहणार आहोत. आता स्पिन केलं, स्पिनचं बटन इथून आपल्याला ते डायरेक्ट ऑन ऑफ करायचं आहे. ऑन ऑफ ऑन केल्यानंतर स्पिनचं बटन एकदा प्रेस केलं, त्याच्यानंतर स्टार्ट केलं, डायरेक्ट ते पाणी सोडणार आहे. आता सोडतंय पाणी तर आता सोडायला चालू केलंय. आता पाणी सोडायला चालू केल्यानंतर इथून आपण पॉज केलं म्हणजे बंद केलं, थांबवलं मशीन. आता थांबवल्यानंतर हे पाणी सुद्धा स्टॉप झालं पाहिजे, पाणी सुद्धा एका जागेवरती थांबलं पाहिजे, तिथंच स्टॉप झालं पाहिजे पाणी, म्हणजे ती आपली ड्रेन मोटर आहे ती वर्किंग करत आहे आता. म्हणजे जेव्हा ते सोडायचं तेव्हाच ते सोडतंय आणि जेव्हा त्याला स्टॉप करायचं आता हे पाणी सोडतंय, म्हणजे ते आपण स्टार्ट केलं तर ते पाणी सोडायला लागलं. आणि जेव्हा आपण ते पॉज करल थांबवल म्हणजे आता पॉजचं बटन दाबलं आपण तर ते पाणी आता थांबवतंय, पण म्हणजे आता ते प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे की मशीनमध्ये आता पाणी घेतल्यानंतर ते थांबणार आहे, ते स्टॉप होणार आहे, पॉज होणार आहे. एका जागेवर पॉज करल तर थांबल, स्टार्ट केलं तर ते पाणी यायला चालू होईल.